चेतना काय म्हणतोय पेपर? काय काय पेपरात मध्ये वाच बघू. बाबा हा? अजूनही बरसात आहे आणि कोण होणार करोडपती केवढी मोठी जाहिरात आली आहे बाबा. हा. बाबा हा? पहिल्याच वाक्यात प्रमोशन झालं. म्हणजे हे आता जायला मोकळे. तुला 1000 वेळा सांगितले घाई घाई करायची नाही, आत्ताच निघून जातील ते झालं प्रमोशन म्हणून. सतत वाटलं पाहिजे त्यांना पुढे प्रमोशन आहे, पुढे प्रमोशन आहे. तुला काय वाटलं स्किट बघायला आले ते? नाही. हो म्हणाले. नशीब आहे आपलं, बाकी काय. बाबा हा उमेश कामत आणि मुक्ता बर्वेंची जोडी मला खूप आवडते बाबा. अरे मलाही खूप आवडते. मलाही किती छान दिसतात ना दोघं बाबा. खूप छान दिसतात बेटा. तुझ्या आईची आणि माझी जोडी सुद्धा अशीच होती. 8 वर्षापूर्वी 5 रुपयाची कोथिंबीर आणते म्हणून ती नाक्यावर गेली ती गेलीच बेटा, परत आलीच नाही. तुम्ही त्या नाक्यावरच्या भाजीवाल्याकडे चौकशी का नाही केलीत बाबा? तो पण तेव्हापासून गायब आहे बेटा. खूप शोधलं बेटा, दोघे एकत्र कसे मला कळत नाहीये काय झालंय ते बेटा. आता काय करणार बेटा. बाबा बाबा जाऊ दे. विषय जेव्हा निघतो ना तेव्हा बेटा. इकडे बघा बाबा, इकडे बघा, डोळे पुसा. नाही, किती वेळा सांगितलं बाबा, जुनं उगाळू नका. हे काय दिले देवाने इकडे तुला ग? अशा कोणाच्या भोया असतात का? भोया आहेत की नाही ते मला सांग. हो. मग भोयांची ट्रीटमेंट दे त्यांना. पतंग आहे का ती कंटाळाला उडवल्या असं नाही ना बेटा. एवढंच मला तुला सांगायचंय. गौरी आला. काय 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 माहित कोण आलं. हाय. गौरी गौऱ्या काय रे? किती उशीर केलास रे? काय झालं? सीट संपलं? नाही तसं नाही, मग मी तुझी कधीची वाट बघतेय गौऱ्या. ओ वाट लागते यार. तू अशी लागते ना, आपली वाट लागते यार. ए चेतना, काय कुसूर पुसूर चालले बाहेर कोणाला? आले बाबा. काय नको ना, तुझा बाप आहे ना आतमध्ये. अरे नको ना. काय काय चेतना? थांब थांब थांब. बाबा हा बाबा गौऱ्या आलाय. गौऱ्याला ही लाज वाटण्याची गोष्ट आहे बेटा. लाजतेस काय त्याच्यावर? काय झिपऱ्या? काय चौगल्या? सॉरी सॉरी काय बोलला मला? सॉरी चुकून बोललो. नाही बाबा. Sorry. काय चौगुले काका, कसं आहे? बरं आहे ना? हा बरं आहे, बरं आहे. बरं आहे, बरं आहे, बरं आहे. गौऱ्या काय घेणार? हॉट चॉकलेट. इकडे ये. ये बाळा, ये ना बाळा. ये बाळा, ये ये ये. काय मागितलंस बाळा आता तू? हॉट चॉकलेट. अरे चहाच्या कपात 2 बोटं घालून ग्लुको बिस्किट काढतोस आणि चाटतोस ना रोज. तुला हॉट चॉकलेट पाहिजे? नासलेल्या दुधात साखर घालून त्याची स्वीट डिश म्हणून खाता ना घरी तुम्ही. तुला हॉट चॉकलेट पाहिजे? हा ॲटिट्यूड आहे तुझा. याची काय लायकी आहे? हॉट चॉकलेट मागतो? जाऊ दे ना बाबा. गौऱ्या पाया पड. पाया पड. जातो मी ना पडता. गौऱ्या प्लीज ना. हा. ए तुझ्या बापाला पायच नाही. हे काय? हाय हाय सॉरी. हे काय? हे पाय नाही यार. हा आज घेतले होते मी थोडे. गोगल काय का पायात घ्यायला? नाही बाबा. ह्याला सांग नीट बोल. ह्याला सांग पाय पड. हा पाय पड. पड ना पाया. जग तुझ्या जातातून वाचो. तुझी लायकी आहे त्यामुळे आशीर्वाद दिलेला आहे मी. काय काम काय काढलंस आज तू इकडे? हा काम काय काढलंस? काका बसू. हा बस बस बस. हा. काका हा आज माझा काव्य संग्रह प्रकाशित होतोय. अरे ऐका थांबा. नाही बाकी अजून स्किट बाकी आहे, संपलं नाही. ए बाळा ये इकडे. काय ये बाळा. संपलं यार. अरे तो तरी काय करेल? है ना? तो तरी काय करेल तुला माहितीये का? काय? आत्ता तुझं जे मराठी साहित्य आहे ना त्याचा ओशाळून मृत्यू झालाय. हे असं वाक्य घेतलंस. आपल्याला जे जमतं तेवढंच करावं. का त्या कवितेच्या मागे पडलायस? नाही बेटा असं मागे नाही लागायचं. सांग याला तू. बाबा गौऱ्या खूप हुशार आहे बाबा, त्याला सगळं जमतं. हा त्याला सगळं जमतं. हो बाबा. मग अजूनही बरसाताईमध्ये उमेशच्या जागी त्याला का नाही घेतला? सांग ना मला. याला बस. सगळे येतं ना काय? चल बस झालं. चेतना चाललो. प्रॉब्लेम असेल तर जा तुम्ही. नाही बाबा, नाही काहीच नाही प्रॉब्लेम. कसा बोलतो तुझा बाप?
प्यार मला. बाबा गरज नाही, आपण दोघे पुढचं स्किट करू. लेखक आम्ही येतात लिहितो, रिहर्सल करू ना काय. बाबा हा. गौऱ्याचं ना काम आहे तुमच्याकडे. हा, काम आहे. वा काका, खरंच माझं काम आहे तुमच्याकडे. काय काम आहे? काका हा. आपण आहे ना एक सॉलिड कविता हिवल्यात. काय केलंयस तू? हिवल्यात कविता. कविता हिवत नाहीत रे कधी. हा? लिहितात हा, तेच कळलं ते. का तुला? हा. मराठी भाषाची दाराबाहेर थंडीत कुडकुडत उभी आहे ना, तिला घरात आण. तिला जरा बसायला खुर्ची बिर्ची दे कधीतरी, चहा वगैरे दे, रिस्पेक्ट दे तिला. कळलं का तुला? लिहिती हे असं बोलतोय तू? कुठली भाषा आहे तुझी? काम काय बोल? हा, कसं तुम्हाला कविता मधलं सगळं समजतं ना. हा, आणि तुम्ही ते आहेस. चेतनाचे बाबा पण आहे. कळल्याचे? चेतनाचे बाबा. चेतना नाही रे. कुठलं नाव आहे? चेतना. चेतना. काय नाव आहे? चेतना. चेतना. म्हणतो बरे. चेतना. आणखी म्हणू. चेतना. झाला आपला आत्मा शांत. माझी मस्करी करतो? नाही केली, नाही केली. माझी मस्करी करतो? नाही ना काका. नीट बोलायला सांग त्याला. त्याचं काम आहे ना माझ्याकडे. सॉरी म्हणायला सांग. हा? गौऱ्या. सॉरी म्हणायला सांग. सॉरी अरे प्लीज ना गौऱ्या. सॉरी म्हणायला सांग. सॉरी. काम काय बोल? हा, काम काय? ऐका ना. हा. माझ्या कवितांची प्रस्तावना तुम्ही लिहा ना. काय लिहायची आहे? प्रस्तावना. जे प्रेक्षक नंतर करणार आहेत ते आधीच का लिहू मी? सांग ना मला काय म्हणायचं. प्रस्तावना बाबा. हा. त्याला तुमच्याकडून प्रस्तावना लिहून हवी आहे. हा. चला हिमतीची दाद द्यायला पाहिजे रे तुझ्या. थँक्यू काका. गाढवाच्या शेपटाला असा पत्र्याचा डबा लावतो आणि तो खडखड खडखड आवाज येतो. ही याची मनोरंजनाची व्याख्या आहे. आणि ह्याला काव्य काव्य करायचंय तुला? का माग बुद्धी लागते, बुद्धी कविता करायला. मला माहिती आहे तुम्ही मला असंच बोलणार हो, पण एक लक्षात घ्या. कविता लिहायला बुद्धी नाही लागत, दिल लागतो, दिल. वाव. माझ्या दिलातनं कविता आली, मी लगेच लिवली. हास्य जत्रा बघत राहा, ओनली ऑन सोनी लिवली. पाठव 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 घरी पाठव. ही लायकी आहे तुझी. पाठव पाठव घरी पाठव. लोक हो हात जोडून सांगतो, हे जे दिसतंय ना ते तयार झालेलं मडकं आहे. याच्या आधीचा चिखल काय असतो ना हे आमचं आम्हाला माहिती आहे. और कमल कहाँ खिलता है? कमल? हा कमल आहे? चिखलातला कमल आहे हे? सॉरी काका. वही दे तुझी. वही घ्या. हा. कविता केली आहे. हा. काय काव्यसंग्रहाचं नाव बघ काय, मरतो का काय मी, हे तुझ्या काव्यसंग्रहाचं नाव आहे. हो हो. प्रेक्षकांचा अभिप्राय कसा शीर्षक म्हणून ठेवतोस रे तू? सतत प्रश्न विचारायचे नाहीत अशाचे करून. तिकडे कोपऱ्यात बस तिकडे. आयुष्यभर प्रश्न विचारते याची याची करून. पहिली कविता. वा. श्री बी लिहायची काही पद्धत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आपल्या जगण्याचा एकच उसूल, शुक्रिया अंडीवाला रसूल. डोंगर दरी नदी नाला एकच नाव रशीद पंक्चरवाला. दुनिया हो गई बेकाबू, सलाम ड्राय मंचुरियन वाला बाबू. काय आहे? अरे अरे हे काय आहे? हे आपले सगळे स्पॉन्सर आहेत. हे स्पॉन्सर. हा, ह्यांनी सगळ्यांनी आपल्याला 500-500 रुपये दिलेत काका. हो. तुला सांगतो चेतना, मी जेव्हा रशीद भाईला कविता ऐकवली ना, माझ्या खांद्यावर लोक ठेवून रडला. तो थुकला पाहिजे होता. या लेवलच्या कविता आहेत या. लक्षात आलं का तुझ्या कशा कविता करतोय हा? काय थांबा ना जरा. हा. किती सुंदर कविता करतोय गौऱ्या. हा. बेटा ह्याला कविता म्हणणे म्हणजे पृथ्वी प्रतापला गिरीश कर्नाड म्हणण्यासारखं आहे. ह्या कविता नव्हे, ह्याला कविता नाही म्हणत. ऐक माझं. ऐका ना, मी काय म्हणतो, पुढची वाचा ना. काय म्हणालीस तू? पुढची वाचा. पुढची. आता मध्ये पडायचं नाही. आता आता बाबा, इथे please. इथे बस. आता नाही, आता नाही, आता मी आला. बाबा, please. अब आया मैं. इधर बैठ, इधर बैठ, इधर बैठ, इधर बैठ. एकदा बोल, परत बोल. काय बोललास तू? पुढची वाचा ना. फ फ असं काहीच नसतं मराठीत. फेडीची फेडीची मार असे असं काही नाही. मराठी भाषेशी मस्करी करायची नाही. नाही. पुढील जसं वडील तसं पुढील. लक्षात आलं तुझ्या? नीट घ्यायचं. हा हा. हा हा. आता काय म्हणतोस तू? आता म्हणू का बरे मी? नाही. नको. माझी पण कसं करतोय हा? ऐका ना, हा. कविता वाचा ना. ताकद बघा ना कवितेची. कविता. नको नको गौऱ्या.
काय? तू वाच ना. कदाचित बाबांना त्यातला गर्भित अर्थ कळणार नाही. हा गर्भित अर्थ म्हणजे काय? मॅटर्निटी होम. मॅटर्निटी होम. गर्भित अर्थ म्हणजे अब मजा आहे. अब मजा आहे. आज नाही ना, अब मजा आहे. अब भाय मजा आहे आज. अब मजा आहे. आता तुझ्या सगळ्या कविता तू वाचायच्या. आपण त्याचं रसग्रहण करायचं. पाय सोडा ना. पाय मी वाचतो, पाय सोडा ना. अरे नाही बेटा, ही जी कविता केली आहेस ना, पाय धरण्यासारखीच कविता केली आहेस. बोल बोल. चेतना सांग ना, पाय सोडायला का? पाय सोड. नाही 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 बेटा, नाही बेटा. हा बोल. पहिल्यापासून कर. हा हा. कवितेचं शीर्षक आहे शिशिरक. सॉरी शिशिरक. शिशिरक शीर्षक असं असतं ते. हा. कळलं? पाय काय सोडा. पाय सोडू. नाही अरे वाचतो पुढे वाच. कविता वाचतो. अब आहे मजा. कवितेचं नाव हा. आहे मुंगी. ह्याच्या लायकीचीच कविता आहे बरोबर. एक होती मुंगी, तिने वाजवली पुंगी, तिने मारली बियर, तिला आली गुंगी. इतकी मोठी मुंगी पण फिरते कशी नंगी पुंगी. ही कविता नाही लिहिली आहेस तू. गटरातून क्रिकेटचा बॉल काढलाय. लक्षात आलं तुझ्या? ही तुझ्या कवितेची लायकी आहे. पुढची कविता अब मजा आहे. पुढची कविता वाचतो. हा. झुरळ. क्या बात आहे. मुंगी आणि हाताच्या पट्ट्यात येऊ नको. लांबस लांबस लांबस. खाशील तू. खाशील. बोल इकडे बेटा. हा, झुरळ. झुरळ. एक होतं झुरळ, वा. त्याला आली पुरळ. हा हा हा. एक होतं झुरळ, त्याला आली पुरळ. वा वा. त्याचं गाव परळ. आता तुला करतो सरळ. हा? काय तुला माहितीये रे? मराठी साहित्यातलं काय तुला माहितीये मला सांग. गडकरी वाचलेस? हा वाचलेत. वाचलेत? हा. कुठे? ठाणे वेस्टला एका लाल बिल्डिंग वर वाचलो मी. अरे अरे ते थिएटर आहे लाल कलरचं. ते वाचलं. गडकरी म्हणजे गडकरी वाचले असा अर्थ होत नाही त्याचा. बरं ग्रेस ऐकलंय? हो, ते सायकलला लावतात तेच ना. ते ग्रीस. ही तुझी अक्कल. याला चुलीत लाकूड म्हणून जाळूया. नाही बाबा. एकदा जाळूया. काय माहिती इकडे जवळ नाही. काय माहितीये भाषेच्या अलंकारातलं तुला काय माहितीये? अलंकार माहितीये? हा माहितीये. काय काय? एखादा माणूस जेव्हा मोठा होतो आणि स्वतःला शाना समजतो ना, त्याला म्हणतात काय? अलंकार. त्याला अहंकार म्हणतात. आणि इकडे. बाबा थांबा. थांबा. किती मारते यार. या पुढे माझ्या गौऱ्याला मारायचं नाही बाबा. हे बघ ते नाही. गौऱ्याला मारायचं असेल ना बाबा, तर आधी मला मारा. चेतू. मारा बाबा. त्यालाच मारा. अरे काय पोरगी आहे यार. आत्ता बोलली गावऱ्याला मारायच्या आधी मला मारा. एक फटका पडला, त्याला मारा. अली कळली तुझी लायकी. बस स्टेज वापरायचं आता. आता अख्खा सीन इकडे. मी जातो. पुढे सीन इकडे. मी नावाचं. अख्खा स्टेज वापरायचं की नाही आपण? मी जातो. आता मला सांग भाषेबद्दल. मला सांग तुला काय माहितीये भाषेबद्दल सांग. बाबा ऐका ना बाबा. तुम्हाला माहितीये तेवढं त्याला नाही माहितीये बाबा. जाऊ द्या ना. गौऱ्या मनाने खूप हिरा आहे बाबा. त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न केलाय ना कविता करायचा. कौतुक करा ना बाबा. बेटा कौतुक कवितेचा प्रयत्न जो करतो त्याचं करायचं असतं. कवितेला जो भॉक करतो त्याचं नसतं करायचं बाळा. लक्षात आलं का तुला? हा तुला मी सांगतो आयुष्यात तू जर कवीशी लग्न केलंस तर बघ. उशिरा सांगताय. गप्पा बस जरा. ऐका ना, मला तुमची शेवटची मदत पाहिजे. माझी शेवटची मदत. हा मी एक कविता केली. हा. ते प्रेम कविता आहे. फक्त त्याचं यमक मला सापडत नाहीये. बरं. हा. हा. वही द्या माझी. बसा ना काका. त्याचं यमक मला सापडत नाही. जरा मला सांगा ना. तुझं प्रेम माझं वंगण. तुझं प्रेम माझं वंगण. मला वंगणला यमक सापडत नाहीये. कविता लिहिली मी. बरं हा तिकडे बघ. तुझी ओळख आहे? तुझं प्रेम माझं वंगण. माझी लाग तुझं डोंगण. अरे हे
बोंबलत बसा बाहेर आता